मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय अशी धारणा अनेकदा केली जाते, मात्र श्रीगोंदा तालुक्यातील एका युवा शेतकऱ्यानं ही धारणा मोडीत काढत जांभळाच्या शेतीमधनं कोट्यावधींची उलाढाल उभी केली आहे। योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि थेट कॉर्पोरेट कंपन्यांशी जोडलेले मार्केटिंग याच्या जोरावर त्यांनी शेतीला नव्या उंचीवरती नेलंय। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। श्रीगोंदा तालुक्यातील युवा उद्योजक आणि शेतकरी चंद्रकांत ओटी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत जांभळाच्या बागेचा यशस्वी असा प्रयोग साकारलाय। सुमारे 1.5 एकर क्षेत्रामध्ये उभारलेल्या या बागेमध्ये आज शेकडो जांभळांची झाडं बहरली आहेत आणि याच बागेमधनं त्यांना मोठं आर्थिक यश देखील मिळतंय। माझे नाव अनिल वसंत आवटी, आवटेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। मी आवटेवाडी इथला शेतकरी व लोकप्रतिनिधी नगरसेवक आहे। तरी गेले 7 वर्षापूर्वी आम्ही जांभळीचा बाग लावायची अशी कल्पना आमच्या बंधूंच्या डोक्यात आली। एका ठिकाणी त्यांनी तो बाग पाहिला, त्या ठिकाणी विक्रमी असं उत्पन्न मिळालं होतं, म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्याला आपल्या शेतात बाग लावायचा। सुरुवातीला जांभळ ह्याला आम्ही अजिबात म्हणजे किंमत देत नव्हतो की बाबा ती जांभळ म्हणजे किरकोळ पीक आहे, परंतु ते लावल्याच्या नंतर बागामध्ये 3 वर्षात 2.5 ते 3 वर्षामध्ये फळं यायला सुरुवात झाली। सुरुवातीला काही झाडांना फळं आली, फळं आल्याच्या नंतर आम्ही ते मार्केटमध्ये विकले, त्यावेळेस पण चांगले पैसे सुरुवात झाली, चांगले पैसे व्हायला। दुसऱ्या वर्षी साधारणतः 40 ते 45 लाख रुपये 1.5 एकरात आमचे झाले आणि आता तिसऱ्या वर्षाला विक्रमी अशी आम्हाला मार्केटची चांगली लाईन, मॉलची चांगली लाईन मिळाली आहे। त्याच्यामुळं आमच्या बागाचं करोडो उत्पन्न मिळणार आहे। 1.5 एकरामध्ये आज जर पाहिलं तर जांभळीला मागणी खूप आहे। लोकांना शुगर वगैरे असल्यामुळं, श्रीगोंदा शहराच्या नजीक बाग असल्यामुळं शहरातून जे लोक आहेत ते बागात डायरेक्ट जांभळं विकत घेण्यासाठी येतात आणि मार्केटमध्ये आम्ही इथं पण किरकोळ माल विक्री करतो आणि बाहेर एक्सपोर्टसाठी पण माल पाठवतो। ही भाडोळी जातीची बाग आहे। ही जांभळ एकदम खाण्यास गोड आणि मांसदार आहे आणि ही प्रत्येक याच्यामध्ये डाळिंब, द्राक्षे हे खूप झालेले आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं औषध फवारणी करावं लागते, पण याच्यावरती औषध वगैरे काही फवारणी करावं लागत नाही। हे नैसर्गिक आहे आणि ह्याच्यामुळं खाण्याला, आरोग्याला खूप चांगलं आहे आणि कमी खर्चामध्ये जास्त खर्च होत नाही। याला औषध फवारणी वगैरे लागत नाही, मेहनत काहीच लागत नाही, फक्त तोडणीसाठी थोडंसं लेबर लागतं 1 महिनाभर तोडायला। त्यामुळं उत्पन्न आणि खर्च कमी आणि कष्ट कमी, त्याच्यामुळं ही बाग आम्ही निवडलेली आहे। त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आम्ही ट्रॅक्टरनी थोडीशी मशागत केलेली आहे आणि खत वगैरे, शेणखत वगैरे टाकलेलं आहे, ऊसाची मळी, शेणखत। आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये एक रासायनिक खताचा आम्ही काय वापर केलेला नाही याच्यामध्ये। आमचा जो माल जातो हा कॉर्पोरेटला जातो, कारण मधले जे दलाल आहेत, सुरुवातीला आम्ही पहिल्या वर्षी आम्हाला मार्केटिंगचं काही माहीत नव्हतं, आम्ही डायरेक्ट मुंबईला वगैरे पाठवायचो, मुंबई पुणे, तिथून तो आमच्याकडून घेऊन कॉर्पोरेटला मग मॉलला वगैरे माल जायचा। आणि आता त्याच्यामुळं आमचा जो फायदा झाला की मधला जो गॅप आहे, मधले जे व्यापारी आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट आमच्यातून निघून गेलेले आहे आणि आम्हाला त्याचा मोबदला डायरेक्ट ग्राहकाकडून शेतकऱ्याला मिळत आहे आणि त्याचा आम्हाला फायदा होत आहे। जांभूळ हे फळ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं, मात्र बाजारपेठेच्या अभावी अनेक शेतकरी या पिकाकडे दुर्लक्ष करतात। पण चंद्रकांत ओटी यांनी थेट मोठ्या कंपन्या आणि ऑनलाईन विक्री माध्यमांशी संपर्क साधला आणि आपल्या उत्पादनासाठी स्वतंत्र बाजारपेठच निर्माण केली। बागेची नियमित देखभाल, योग्य छाटणी, खत व्यवस्थापन आणि दर्जेदार उत्पादन यामुळे बागेमधील जांभळांना चांगली मागणी निर्माण झाली आहे। फळांची तोडणी, वर्गवारी आणि पॅकिंगची कामं स्थानिक कामगारांच्या मदतीनं केली जातात, त्यामुळे रोजगार निर्मितीला देखील हातभार लागतोय। चंद्रकांत वसंत आवटी,
आम्ही कुटुंबाने हा बाग 8 वर्षापूर्वी साधारणतः 7.5 ते 8 वर्षापूर्वी लावण्याचं नियोजन केलं. ज्यावेळेस आम्ही ठरवलं की जांभळाच्या क्षेत्रामध्ये जायचं, आमच्याकडे पहिले द्राक्ष आहे, आंबा आहे, पण असं विचार केला की वेगळं काहीतरी जे मार्केटमध्ये विकलं जातं त्याचा विचार करून आम्ही जांभळं लावण्याचा विचार करून लावले. जांभळं लावल्यानंतर लोकांनी नावं ठेवण्याचा प्रयत्न भरपूर केला की हे जांभूळ हे आपल्या शेतकऱ्याच्या बांधावरच पीक आहे. पण ज्या गोष्टी विचार करून मार्केट पाहिलं होतं, बाहेर एक बाग पाहिला होता, त्याच्यानुसार आम्ही हे नियोजन केलं. पण 2 ते 2.5 वर्षात ह्याचं उत्पन्न चालू झालं. उत्पन्न चालू झाल्यावर पहिल्या वर्षी आम्हाला एक 5-7 टनाचा माल निघाला बागाला. त्यानंतर खाण्याचं पीक असल्यामुळे ह्याला लोकांची वर्दळ जास्त होती. ह्याला टोटली 1.5 एकराला आम्ही कंपाऊंड केलं आणि 3-4 वर्षामध्ये अशा पद्धतीने पदार्पण केलं की 30-35 टनापर्यंत मार्केट गेलं याचं. म्हणजे मार्केट म्हणजे वेट निघालं तेवढं. पण नंतर असं लक्षात आलं की मार्केटिंग करताना आपण जे पिकवतो आपल्यापेक्षाही जास्त उत्पन्न दलाल व्यापाऱ्यांना भेटू राहिले. मग थोडं त्याचं सर्चिंग, मार्केटिंग ऑनलाईन पद्धतीने, त्यामध्ये मध्यंतरी कोविड आलं. कोविडमध्ये थोडं मॉल म्हणजे डायरेक्टली कस्टमरशी कनेक्टिव्हिटी व्हायला लागलं मार्केट बंद असल्यामुळे. नंतर थोडं सर्चिंग करता मी गेल्या वर्षी मार्चमध्ये झोमॅटो आणि स्विगी ह्या कंपनीशी टच झालो नॅशनल लेवलला. एक 2-3 चांगल्या मित्रांचं सहकार्य लागलं आणि त्यांच्याशी माझं टायअप झालं. आत्ता सध्या मार्केटमध्ये जो रेट आहे त्याच्या डबल रेटमध्ये मी आज त्यांच्याशी ट्रिबल रेटमध्ये आज मी ॲमेझॉनसारख्या कंपनी, झोमॅटोसारख्या कंपनीशी, बऱ्याचशा कॉर्पोरेटमधल्या चांगल्या कंपन्यांशी काम करत आहे. त्याच्यामध्ये माझं प्रॉफिट बी वाढलं आहे. माझ्या मते आज मी ह्या प्लॉटमध्ये 1 ते 1.5 कोटी रुपये कमवू शकतो. फक्त ह्याला जे जोपासणं आहे तो आमच्या साऱ्या कुटुंबाचं लक्ष असल्यामुळे ह्या बागामध्ये आम्ही उत्पन्न घेऊ शकलो आहे. आणि ह्याच्यामध्ये उत्पन्न घेताना बाकी पिकांपेक्षा कमी खर्च, जास्त उत्पन्न आणि नियोजन लागतं. दुसरं काही नाही. एकदम चांगल्या पद्धतीने उत्पन्न आहे आमचं यामध्ये. आणि ह्यामध्ये 2 ते 3 वर्ष मी आंतरपिकं बी घेतले आहेत. बाकीच्या पिकापेक्षा पाणी बी कमी लागतं. फक्त अंगावर माल असताना 1 ते 2 महिने जास्त प्रमाणात पाणी लागतं. आता पाण्याचं प्रमाण हे जोपर्यंत माल लागत नाही तोपर्यंत पाणी लागत नाही. जर ह्याला 6-6 महिने पाणी नाही दिलं तरी चालतं, पण जमिनीच्या पोतनुसार. असं लोकांना म्हणजे तरुण वर्गाचं असं मत आहे की शेतीत काही परवडत नाही. पण आता तसं पाहिलं तर आमचा व्यवसाय आहेत, जे माझे शोरूम आहेत, बाकीचे व्यवसाय आहेत, बंधुनगर सेवक आहेत. पण आम्ही जितकं उत्पन्न व्यापार लाईनमध्ये घेतो तेवढंच उत्पन्न शेतीमध्ये घेतो. तर ह्याच्यावरून सांगणं मला आहे की शेती परवडत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. शेती त्या पद्धतीने केली पाहिजे जे मार्केटमध्ये विकलं जातं आणि आपल्याला मार्केटिंग करता येतं. ह्या पद्धतीने तरुण वर्गाने त्या पद्धतीने पुढं नियोजन केलं तर आपण चांगल्या प्रकारे शेती हे सर्व व्यवसायाला भारी पडू शकते. मी आता ह्याच्यामध्ये नवीन एक नियोजन करत आहे. लिचीची लागवड करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा. की वातावरणचं आता सर्चिंग करतो मी. पटनामध्ये मागं एकदा जाऊन आलो, कारण की पटना आणि बांगलादेश ह्या बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, बांगलादेशमध्ये ही लिची लागवड केली जाते आणि आपल्या साईडला हे कोणी लावत नाही. पण मी पटनामधलं जे टेम्परेचर पाहिलं आणि आपलं टेम्परेचर मॅच व्हायचे आहेत. आता तो एक माझा प्रयोग आहे, पाहू काय होते ते. शेतीमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ उत्पादन नव्हे तर बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य मार्केटिंग हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हे या यशोगाथेमधनं दिसून येतं. पारंपरिक पिकाबरोबरच फळबाग शेतीमधनं देखील चांगलं उत्पन्न मिळू शकतं. याचं उदाहरण म्हणजे चंद्रकांत ओटी यांची जांभळाची बाग. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि थेट बाजारापर्यंत म्हणजे कंपन्यांपर्यंत बिना दलालाच्या मार्फत कंपन्यांपर्यंत पोहोचण्याची तयारी जर असेल तर नक्कीच कोट्यावधीची उलाढाल आपला शेतकरी करू शकतो. याचं या ठिकाणी आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहिलेलं आहे. आज आपण ज्या चंद्रकांत आवटे यांच्या जांभळ बागेमध्ये आलेलो आहोत, या ठिकाणी आपण सगळी परिस्थिती पाहिली. तर एकंदरीत पाहिलं तर शेती परवडत नाही असे म्हणणारे सध्याचे अनेक तरुण शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी ही नक्की एक प्रेरणादायी यशोगाथा या आवटे कुटुंबाची असू शकते असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
सुहास कुलकर्णी C24 श्रीगोंदा अहिल्यानगर. सुहास कुलकर्णी C24 तास श्रीगोंदा. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाईन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल.